पुढे। परंडा तालुक्यात शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या 427व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे भक्तिमय स्वागत। परंडा, दिनांक जुलै 17, श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान पैठण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या 427व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे परंडा तालुक्यात आगमन होताच वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वागत केले। पालखीचे आगमन होताच परिसर ज्ञानोबा तुकाराम जय जय राम कृष्ण हरी तसेच एकनाथ महाराज की जय या जयघोषांनी दुमदुमून गेला। पालखीबरोबर चालणाऱ्या दिंडीतील वारकरी, टाळ मृदंगाचा गजर, अभंग, भजन आणि हरिनामाच्या अखंड गजराने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले। यावेळी पालखी सोहळ्याचे मुख्य नियोजक भ.प. श्री रघुनाथ महाराज आणि भ.प. श्री नारायण महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। पालखी सोहळ्याचे यशस्वी आयोजन आणि वारकरी परंपरेच्या जतनासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचा गौरव केला। या स्वागत समारंभात शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते अमोल नलवडे, अनाळा येथील उपसरपंच कल्याणराव शिंदे यांच्यासह खंडेश्वरवाडी परिसरातील ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी पालखीचे दर्शन घेऊन संत एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना केली तसेच वारकरी संप्रदायाच्या सेवेत सहभागी होत दिंडीतील वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत केले। संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या आषाढी वारीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात विशेष महत्त्व आहे। परंडा तालुक्यात पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी झालेली उत्स्फूर्त उपस्थिती आणि भक्तिभाव यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।